चला तर मंडळी, उन्हाळा आहे, दुपारच्या जेवणात काय बनवायचं सुचत नाही, घरात कुठलीही भाजी नाहीये किंवा पाहुणे जरी आले तर पाहुणचार म्हणून सुद्धा करू शकतात अशी मस्त आमची खानदेशी झणझणीत शेवभाजी करणार आहोत। यामध्ये वेगळे असे तळणीचे शेव वगैरे घालायचे नाही बरं का, मस्त शेव सुद्धा घरच्या घरी छान असे तयार करूया। सर्वप्रथम वाटण करण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, अर्धी लहान वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप मी घातले, सुकं खोबरं किसून सुद्धा घेऊ शकतात। यांना हलके तांबूस होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे। मी पातळ काप केले जेणेकरून पटकन परतले जातील आणि वाटणात सुद्धा लवकर बारीक होतात। तर पाहू शकतात हे हलके तांबूस असे झालेले आहे। यामध्ये 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालायचं आणि साधारण मिनिटभर अजून परतून घ्यायचं। खोबरं खूप जास्त पांढरट ठेवू नका किंवा खूप जास्त असं काळपट ब्राऊन सुद्धा करू नका, नाहीतर चव करपट लागते। खोबरं इथे छान असं डार्क तांबूस रंगावर परतून घेतलं, याला काढून घेऊया। कढईच्या कडेला आणून या पद्धतीने काढायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये राहतं आणि पुढचं साहित्य आपल्याला त्यामध्येच परतून घेता येतं। खोबरं, आलं, लसूण आपण काढून घेतलं, त्यानंतर त्याच तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि कांदा मात्र चांगला डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। फक्त करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची, नाहीतर चव करपट लागते। कांदा जर आपण जरा पांढरट कमी लालसर ठेवला ना तर त्याची चव भाजीमध्ये गुळचट लागते, म्हणून असा छान ब्राऊन होईपर्यंत परतायचा, पण करपू द्यायचा नाही। कांदा परतून झाला, यामध्ये शेवटी एक लहान आकाराचा जाडसर चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। यांना सुद्धा मिनिटभर कांद्यासोबत परतून घ्यायचं। टोमॅटो घातल्याने रंग छान येतो, चव छान लागते आणि मसाल्यांची जळजळ कमी होते। आता हे संपूर्ण भाजलेलं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचंय, याला संपूर्ण असं आपण गार करून घेऊया। वाटणाचं साहित्य गार झालेलं आहे, मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचंय। संपूर्ण गार झाल्यावरच वाटा, घाईत वाटू नका, नाहीतर ते सगळं उडतं आणि सगळा गडबड गोंधळ होतो। संपूर्ण साहित्य काढून घेतलं, गरजेनुसार पाणी घालून बारीक असं वाटण करून घ्यायचंय, अति पाणी सुद्धा घालायचं नाही। छान वाटण झालंय, कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम नाही तेव्हाच 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, ज्याने रंग छान येतो आणि 2 चमचे आमचा घरगुती खानदेशी पद्धतीचा काळा मसाला घातलेला आहे। आता तेल हलकं हलकं गरम होईल, मसाल्याचे फ्लेवर छान ॲक्टिवेट होईल, मिरचीचा रंग छान उतरेल। गार तेलात घालायचं आणि तेल हलकं गरम होऊ लागलं की लगेच यामध्ये वाटण घालायचं। खूप जास्त तेल गरम होऊ देऊ नका, नाहीतर मसाले करपतील आणि चव चांगली लागणार नाही। हलकेसे बबल्स यायला लागले लगेच यामध्ये वाटण घालायचं। तुमच्याकडे खानदेशी काळा मसाला नसेल तर कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा साठवणुकीचा मसाला वापरू शकतात। काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, घाटी मसाला, मालवणी मसाला कोणताही चालेल। तुमच्याकडे मसालाच नसेल तर मग चवीला तिखट असणारे लाल तिखट, काश्मीरी मिरचीचं लाल तिखट, हळद, धनेपूड आणि गरम मसाला घालायचा, म्हणजे छान तुमची भाजी तयार होईल। आता मसाला घालून छान एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि तेल सुटेपर्यंत हे आपल्याला लो मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचंय। आपण कांदा खोबरं छान भाजलंय, लवकर परतलं जातं। तुम्ही पाहू शकतात सुंदर असा रंग आलेला आहे, कढईच्या कडेला तेल सुटलेलं आहे आणि हे वाटण मस्त परतलं गेलंय। यामध्ये आता साधारण 3-4 चमचे पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालून एकजीव करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं, म्हणजे आणखीन छान रंग येतो, अजून छान तेल सुटतं आणि भाजीची चव खूप छान लागते। तर थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे परतून घेतलं आणि आहा, काय कमालीचा असा रंग आलेला आहे, सुगंध अप्रतिम येतोय। वाटण छान परतून घेतलं तरच भाजीची चव मस्त लागते, मस्त दाणेदार वाटण झालंय। आता यामध्ये आपल्याला शेवभाजीचा रस्सा करण्यासाठी गरम पाणी घालायचंय, गार पाणी घालू नका। साधारण 2 ते 2.5 ग्लास मी इथे पाणी घालते, म्हणजे शेवसुद्धा यामध्ये शिजतील आणि भाकरीसोबत सर्व करायचंय की भातासोबत त्या अंदाजाने। तर इथे आपण छान अंदाज घेत घेत पाणी घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करायचं। आता तुम्हाला रस्सा किती जास्त करायचं आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, व्यवस्थित मिसळून घ्यायचं। या रस्स्याला उकळी येऊ द्यायची, गरम पाण्यामुळे लगेच उकळी येते आणि गॅस कमी करायचा। पटकन 2 मिनिटात शेवसाठीचं मिश्रण करू।
शेव करण्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। इथे मी लाल तिखट वगैरे असे मसाले घालत नाहीये, कारण रस्सा आपण बऱ्यापैकी छानसा झणझणीत केलेला आहे। फक्त बेसन पिठात मीठ घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं बॅटर करायचं, म्हणजे खूप पातळ करायचं नाहीये आणि अगदीच घट्ट नाही, थोडंसं सैलसर ठेवायचं, पण पातळ करू नका, शेव व्यवस्थित येणार नाही। आता हे छान मिक्स केलं, थोडंसं कमी वाटतंय मला, म्हणून मी 2 चमचे बेसन पीठ अजून वाढवलं। अगदी थोड्याशा बेसन पिठामध्ये भरपूर शेव होतात। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, साधारण पाव वाटी सुद्धा पाणी मला लागलं नव्हतं अर्धी वाटी बेसन पिठासाठी। छान असं एकजीव करून घेतलं, याच कन्सिस्टन्सीचं असावं। साधारण 2 मिनिटे याला फेटून घेऊया, म्हणजे शेव छान हलकी फुलकी होतात आणि मस्त लागतात। छान हे मिश्रण झालेलं आहे, कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते, याच पद्धतीची ठेवा। असं पहा, खूप सरसरीत नाही आहे आणि खूप घट्ट गोळा नाही आहे। या पद्धतीने शेवचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। रस्सा आपला उकळला आहे, पटकन शेव करूया। रस्सा असा छान दणदणीत उकळत असावा। शेव करण्यासाठी आपल्याकडे पुऱ्या तळण्याचा झारा असतो तो घ्यायचा, हाताला लावण्यासाठी पाणी घ्यायचं। पहिला घाणा करताना झाऱ्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्यावर शेवचं मिश्रण ठेवायचं आणि आपल्या बाजूला असा हात ओढायचा, म्हणजे खाली शेव छान पडतात। शेव करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची, रस्सा चांगला उकळता असावा आणि गॅस मोठा ठेवायचा। रस्सा जर तुमचा उकळता नसेल, गार असेल, तर शेव विरघळली जातात। अशी उकळत्या रस्स्यामध्ये शेव पडली की ती लगेच आकार धरतात, लगेच शिजायला सुरुवात होतात। आणि गॅस मोठाच ठेवायचा, कारण शेव घातल्यामुळे रस्स्याचं तापमान कमी होत जातं, त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा। सगळी शेव या पद्धतीने पाडून घेते। हाताला चिकटतंय खूप वाटलं तर मध्ये मध्ये हाताला पाणी लावू शकतात। मोजून फक्त 2 मिनिटे लागतात ही शेव पाडून घेण्यासाठी। तर इथे उकळत्या रस्स्यामध्ये मी शेव पाडून घेतली। आता आपण गॅस कमी करू शकतो आणि किती सुंदर शेव पडलेली आहे। आता ही कच्ची आहे तर वरती रस्स्यावर तरंगताय, पण एक 5-7 मिनिटात भाजी शिजली जाते आणि मग त्या जरा तळाला बसायला लागतात। मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता कोथिंबीर चिरून घालायची। रंग किती सुरेख आलेला आहे, कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता। लो फ्लेमवर झाकण न ठेवता एक 7 ते 8 मिनिटे भाजी शिजवून घेऊ। तर मंडळी, इथे खानदेशी पद्धतीची झणझणीत शेवभाजी शिजून तयार आहे। रंग सुरेख आलाय, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। जसं की मी सांगितलं होतं, शेव शिजल्यानंतर जरासे तळाला जातात, तसेच गेले आणि भाजी शिजून तयार आहे। फक्त 7 ते 8 मिनिटे लागतात, तरी परफेक्ट आलेली आहे। ही गरमागरम शेवभाजी तुम्ही गरमागरम भात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती कशासोबतही सर्व करू शकतात। वरतून छान लिंबाचा रस पिळायचा आणि मस्त यावर ताव मारायचा, सोबत कांदा घ्यायचा। तर मंडळी, तुम्हाला ही शेवभाजी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही करतात का अशी शेवभाजी ते सुद्धा सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।